बंधू भगिनी मातांनो, निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला जे 5 शब्द दिले होते त्या 5 शब्दापैकी एकच शब्द बाकी राहिलेला आहे, तो आहे रेशनिंग ऑफिस आपल्या चांदिवलीमध्ये घेऊन यायचं। तेही तुमच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तोही शब्द या 2023 मध्ये मी तुम्हाला पूर्ण करून देतो। त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे। कमिटमेंट इज कमिटमेंट। एक बार बोल दिया फिर मैं खुद की भी नहीं सुनता हूँ। जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, फिर मैं अपनी आपकी भी नहीं सुनता। मुख्यमंत्र्याच्या हस्ते मंगळवारी झाला 500 कोटी रुपयांची आणि 290 खाटचा भव्य रुग्णालयाचे भूमिपूजन। गेल्या 20 वर्षापासून चांदिवली परिसरात एक भव्य रुग्णालय निर्माण व्हावे अशी मागणी असताना आमदार दिलीप लांडे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळेच काही दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी रुग्णालय निर्माणाचा मार्ग मोकळा केला। आता चांदिवलीच्या रहिवाशांची ही प्रतीक्षा संपली असून मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भव्य रुग्णालयाचे भूमिपूजन झाले। आमदार दिलीप लांडे यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवलीच्या लोकांना मनातली इच्छा ओळखून आमदार झाल्यावर भव्य रुग्णालय उभारण्याचे आश्वासन दिले होते। त्याप्रमाणे निवडून आल्यानंतर लांडे यांनी चांदिवलीच्या संघर्षनगरमध्ये रुग्णालयाची योग्य जागा निवडून महानगरपालिकाकडे पाठपुरावा सुरू केला। या रुग्णालयासाठी विविध विभागाकडे पत्रव्यवहार करून महानगरपालिकामध्ये प्रस्ताव मांडला। मात्र यात अनेक अडचणीत येत असताना आमदार दिलीप लांडे यांनी चांदिवलीकरांच्या रुग्णालयासाठी आत्मदहन करण्याचा इशारा मनपा आयुक्तांसमोर दिला होता। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले असताना आयुक्तांनी तात्काळ 290 खाटांच्या भव्य सुसज्ज रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा करून मनपा अधिकाऱ्यांना जागेवर आणण्या प्रक्रियाची पाहणी करण्यास सांगितले होते। दरम्यान संघर्षनगरमध्ये रुग्णालय निर्माण करण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी पूर्तता करून आमदार दिलीप लांडे यांच्यासह या जागेवर रुग्णालय पायाभरणी व भूमिपूजन सोहळ्याची तयारी केली। चांदिवलीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखे ऐतिहासिक व महत्त्वाकांक्षी कार्य झाले। त्या 290 खाटांचे भव्य रुग्णालयाच्या कामाचे पायाभरणी व भूमिपूजन सोहळा मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आमदार दिलीप लांडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। मैं जाफर उस्मान शेख, अखबार न्यूज़ से। 290 बेड का हॉस्पिटल संघर्ष नगर के अंदर हो रहा है, जहाँ पे बताया गया था कि 250 बेड का हॉस्पिटल होने वाला था, लेकिन पिछले कई दिनों से, कई सालों से मैं ये कहूँगा कि स्थानीय आमदार शिवसेना के श्री दिलीप मामा लांडे सदन में हो या विधानसभा में हो या बाहर उनकी आवाज़ उठाई और कई लोगों से इस बारे में बात की कि यहाँ पे हॉस्पिटल हो, और आज वो कामयाब होते दिखाई दे रहा है। शिवसेना के आमदार श्री दिलीप मामा लांडे और राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी यहाँ पर आए और उन्होंने इसका भूमि पूजन किया। बड़े हर्षोल्लास के साथ भूमि पूजन हुआ और ये उम्मीद करते हैं कि जल्द से जल्द ये हॉस्पिटल का काम हो। और एकनाथ शिंदे साहब ने एक बात कही कि जो मैं कहता हूँ मैं उसके बाद मैं अपने आप की भी नहीं सुनता, एक डायलॉग मारा और कहा कि ये जो काम है ये काम पूरा होगा। और जितने भी काम हैं उन्होंने खुल के स्टेज से स्थानीय आमदार श्री दिलीप मामा लांडे से पूछा कि और क्या काम है। जैसे ही दिलीप मामा लांडे ने कहा कि जो 5 काम गिनाए थे, जिनमें से कई काम थे लेकिन वो काम पूरे होते हुए दिखाई दिए। चुनाव के टाइम में उन्होंने जो अपने काम को गिनाए थे, लेकिन एक काम जो बाकी है वो रेशनिंग ऑफिस है, वो चांदीवली विधानसभा के अंदर लेके आया जाए, वो भी काम पूरा होगा ऐसा कहना है। और कई जो भी ज़रूरत के चीज़ें हैं जो लोगों से जुड़ी है उसको हम पूरा करेंगे, ऐसा कहा एकनाथ शिंदे साहब ने। और क्या कुछ कहा हमसे बातचीत में स्थानिक आमदार श्री दिलीप मामा लांडे ने, आइए जानते हैं। या ठिकाणी आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेकाचा दिवस आहे आणि याच दिवशी गोरगरीब जनतेला, गोरगरिबांच्या मनातील, गोरगरिबांना ज्याची गरज आहे असं निवडणुकीच्या दरम्यान, निवडणुकीच्या माध्यमातून लोकांना दिलेला शब्द की या चांदिवलीमध्ये एकही शासकीय हॉस्पिटल नाही आहे, ते हॉस्पिटल बनवून द्यायची जिम्मेदारी माझी आहे। तुमचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती ठेवा। लोकांनी विश्वासाने, ताकदीने, जिद्दीने संपूर्ण आशीर्वाद माझ्या डोक्यावरती ठेवला आणि लोकांना दिलेला शब्द पूर्ण करणं
हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. याच माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी 250 बेडचं हॉस्पिटल मागत होतो, परंतु 290 बेडचं हॉस्पिटल मिळालेलं आहे. आणि या ठिकाणी 290 बेडचं हॉस्पिटल या माझ्या चांदिवलीतील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने, चांदिवलीतील लोकांच्या जनतेच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी कामाचा शुभारंभ, त्याला पायाभरणी बोलतो, आज आपण सुरू झालेला आहे. आणि हे विकास असंच घोडदौड जनतेच्या आशीर्वादाने आपण पूर्ण करणार आहोत. लोकांना दिलेले 5 शब्द आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहे. आणि या 2023मध्ये लोकांना दिलेले शब्द आपण पूर्ण करून लोकांकडे पुन्हा एकदा लोकांच्या चरणावरती नतमस्तक होऊन विभागाच्या विकासासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी जातो आहे. या चांदिवलीमध्ये रेशनिंग कार्यालय नाही आहे आणि माझ्या लोकांना नेहरूनगर असेल, पंतनगर असेल त्या ठिकाणी जावं लागतं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जाता कामा नये या दृष्टिकोनातून रेशनिंग कार्यालय या चांदिवलीमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे. तसा मी लोकांना शब्द दिलेला आहे. तेही काम मी पूर्ण करून देणार आहे. आज चांदिवलीमध्ये एकही खेळाचं मैदान नव्हतं. लोकांनी हॉटेल बनवले, लोकांनी बिल्डिंग बनवल्या, परंतु एकही तरुण पिढीला खेळण्यासाठी, या महाराष्ट्राची परंपरा प्रथा टिकण्यासाठी आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीला आपलं कला कौशल्य दाखवण्यासाठी एकही मैदान नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण जिथे उभे आहोत त्याच्या पाठीमागच्या साईडला 70,000 स्क्वेअर फीटचं मैदान, महाराष्ट्राचे जेवढे खेळ आहेत तर सर्व खेळांना, त्या क्रीडा शौकीकांना प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी आपण एक मैदान उपलब्ध करून देत आहोत. ही वस्तुस्थिती मी पाहिलेली आहे. अनेक मित्रांच्या दुःखामध्ये सहभागी होत असताना दुःखाच्या वेळी पण त्रास सहन करावा लागत होता. म्हणून पुढच्या जुलै महिन्यामध्ये या संघर्षनगरच्या बाजूला आनंदीबाई सुर्वे उद्यानामध्ये एक हिंदू स्मशानभूमी बनवायच्या कामाला आपण शुभारंभ करतोय. बंधू भगिनी मातांनो, निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला जे 5 शब्द दिले होते त्या 5 शब्दापैकी एकच शब्द बाकी राहिलेला आहे. तो आहे रेशनिंग ऑफिस आपल्या चांदिवलीमध्ये घेऊन यायचं. तेही तुमच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने तोही शब्द या 2023मध्ये मी तुम्हाला पूर्ण करून देतो. त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. कमिटमेंट इज कमिटमेंट. एक बार बोल दिया फिर मैं खुद की भी नहीं सुनता हूँ.